यामधली मुख्य मागणी ज्या पद्धतीनं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या भोंदूबाबा खरातनी थैमान घातलेला आहे, याला जो राजकीय वरदहस्त मिळालेला आहे, सत्तेमध्ये असणारे मंत्री, आमदार, खासदार, वरिष्ठ IPS IAS अधिकारी जे या माध्यमातून समोर येऊ लागलेली आहेत, या सगळ्यांवरती सुद्धा या प्रकरणामध्ये कारवाई व्हावी, आमदार, खासदार, मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत आणि या सगळ्या लोकांना सुद्धा जादूटोणा विरोधी कायदा आणि वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत सहआरोपी करावं। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये महिलांना ज्या पद्धतीनं शोषण केलं जात आहे, ज्या पार्श्वभूमीवरती महिलांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांचं विभिन्न अशा प्रकारचं चित्रण संबंध महाराष्ट्राच्या आणि देशाच्या या सगळ्या माध्यमावरती फिरवलं जात आहे, ह्या सगळ्या ज्या चित्रफिती आहेत त्या महिलांचा सन्मान आणि त्यांचा अवमान रोखण्यासाठी म्हणून ताबडतोब डिलीट करावं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कठोर अशी कारवाई ह्या भोंदूबाबा आणि त्याला सहकार्य करणाऱ्या लोकांवरती करावी अशी मागणी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संबंध महाराष्ट्रामध्ये घेतो आहे। आणि या दृष्टीनं जर योग्य कारवाई केली नाही तर यापुढेही तीव्र आंदोलन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्रामध्ये करेल असा इशारा या माध्यमातून देत आहे।